नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्हाला माहीत असेल की लाडक्या बहिणीचे हप्ते आणखी आपल्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत, कारण मार्च आणि एप्रिलचे असे 2 महिन्याचे हप्ते आणखी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झाले नाहीत. तर नक्की काय कारण असू शकतं, आपण हे पूर्णपणे कारण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपण असेच ऑनलाईन प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपण चॅनलवरती अपलोड करत असतो. तर आत्ताच्या माहितीप्रमाणे तुम्हाला माहीत असेल की महिलांना त्यांची KYC करण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे 30 एप्रिल 2026 पर्यंत त्याचा टायमिंग वगैरे दिलेला होता. परंतु काही कारणास्तव किंवा सिस्टमचा टेक्निकल इश्यू असेल किंवा काही महिलांचे डॉक्युमेंटचे इश्यू असतील, त्यामुळे आपल्या महिला जे आहेत त्यांची KYC पूर्ण करू शकलेल्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस योजना चालू केली तेव्हा तुम्हाला काही पात्रता आणि अपात्रता असं काही त्याचे निकष तुम्हाला राखून दिले होते, आणि ज्या निकषाचं ज्या लोकांनी पालन केलेलं आहे त्याच लोकांना आता याच्यामध्ये पूर्णपणे पेमेंट आलेलं आहे किंवा इथून पुढे तुम्हाला ते खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर मला वाटतं आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण पात्रता आणि अपात्रता नक्की काय असू शकते यावरती आपण चर्चा केलेली. तर आपण याचा जास्त वेळ न घेता आता आपण डिरेक्टली आपण चर्चा करूया की तुम्हाला हप्ते नक्की का आलेले नाहीत. तुम्हाला माहीत असेल की 30 एप्रिलच्या आधी भरपूर साऱ्या महिलांनी त्यांची KYC पूर्णपणे केलेली आहे किंवा KYC काही एडिट केलेली आहे, काही त्यांच्याकडून चुकली असेल ती पूर्ण एडिट केलेली आहे. परंतु आता तुम्हाला माहीत असेल की आर्थिक वर्ष संपत होतं आणि त्यामध्ये सरकारच्या मागे बरीचशी थोडीशी वेगवेगळी प्रकारची कामं असल्यामुळं जे लाडक्या बहिणींचा निधी जो आहे तो ऑलरेडी त्यांनी साईटला बाजूला काढून ठेवलेला आहे. असं नाही की लाडक्या बहिणींसाठी त्यांना निधी काढलेला नाही आहे. जवळजवळ तुम्ही बघू शकता की 35 ते 40 हजारापर्यंत त्यांनी निधी लाडक्या बहिणींसाठी साईटला काढून ठेवलेला आहे, ते पूर्णपणे येणार आहेत. परंतु सरकारच्या असं निदर्शनास आलेलं आहे की याआधी ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे त्या अयोग्य महिलांनी लाभ घेतलेला आहे. कारण तुम्हाला माहीत असेल की जवळजवळ 2.8 करोड महिलांनी त्याच्यामध्ये लास्ट टाईमला भाग घेतला होता, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अर्ज प्रक्रिया किंवा KYC ते संपल्यानंतर जवळजवळ तुम्हाला 54 लाख ते 60 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. त्याचे विशेष काही मूळ कारण असू शकतात. तुम्हाला माहिती आहे की जर डॉक्युमेंट आपण देताना ज्यावेळेस आपण लाडक्या बहिणींचे अर्ज केले त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट फक्त महिलाचं आधार कार्ड, पॅन कार्डच वगैरे लागत होतं. परंतु तुम्हाला माहीत असेल की KYC करताना आपण कोणते डॉक्युमेंट वगैरे द्यायला लागते. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण आपलं इन्कम सर्टिफिकेट असतं किंवा तुम्हाला माहिती आहे की जसं आपल्याला सांगितलं होतं की 2-2.5 लाखाच्या पूर्वी तुमचं उत्पन्न नसायला हवं. परंतु आता तुम्ही बघू शकता की जे इन्कम डिपार्टमेंट असेल त्यांच्याकडून तुम्हाला काही डाटा त्यांना प्राप्त झालेला असेल. त्यामुळे तुम्हाला माहीत असेल की किंवा काही महिलांच्या जे मेन कुटुंब आहेत जे किंवा काही महिलांचे मेन कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्या नावावरती काहींची 4 चाकी वाहने असतील किंवा त्यांचं जे इन्कम आहे 2 लाखाच्या पुढं जसं क्रॉस करत असेल, असे वेगवेगळे विशेष कारणं असू शकतात. त्यामुळे सरकारनं हा पूर्णपणे असं त्याचं मानस आहे की अयोग्य महिलांना त्याचा लाभ न मिळता गरजवंत महिलांना त्याचा लाभ भेटला पाहिजे. म्हणून बघू शकता की आता जवळजवळ मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्याचे हप्ते पेंडिंग आहेत, आणि आता मे महिना म्हणजे 3रा महिना चालू आहे. परंतु आता अशी काही माध्यमामध्ये चर्चा चालू आहे की मार्च, एप्रिल आणि मे असे 3 महिन्याच्या पूर्णपणे हप्ते म्हणजे 4,500 रुपये अमाऊंट हे महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु याबद्दल अशी कोणतीही अशी एक अधिकृत न्यूज आलेली नाही आहे. परंतु न्यूज आली तुम्हाला नक्की कळवण्यात येईल. परंतु 1500 असे 3,000 रुपये मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये तुम्हाला मला वाटतं की एक मध्यांतरमध्ये किंवा 12-13 मे किंवा 15 मेपर्यंत यायला पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे की आता त्यांचा पूर्णपणे डाटा वगैरे त्यांनी कलेक्ट केलेला आहे, आणि आता अपात्र महिलांना त्याचा लाभ मिळणार नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आता बरंचसं त्यांनी KYC केल्यानंतर जवळजवळ बऱ्याचशा महिला अपात्र झालेल्या आहेत. आणि आता एक अशी दुसरी गोष्ट ऐकायला मिळत आहे की जे लाडक्या बहिणीचे अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही सायबर कॅफेमध्ये KYC केली असेल, त्यांनी काही जर चुकीचे पर्याय जर निवडले असतील तर आम्हाला एडिट करण्याचं ऑप्शन द्यावं. कारण आम्हाला माहिती आहे की आमचं उत्पन्न तेवढं नाही आणि आम्ही योग्य पद्धतीने आपला अर्ज केलेला होता, तरी आम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. परंतु सरकारतर्फे अशी कोणतीही आणखी प्रक्रिया आणखी राबवली जात नाही की तुम्ही एकदा KYC केलेली आहे पण आता एडिट. कारण तुम्हाला पण चांगल्या प्रकारे माहिती आहे की बऱ्याच वेळा सरकारने आपल्याला KYC करण्यासाठी वेळ दिलेला होता, परंतु आता तो वेळ संपलेला आहे. 30 एप्रिल 2026 रोजी हा KYC करण्याचा शेवटचा दिवस होता. आता यामध्ये अपात्र झालेल्या महिला आहेत त्यांना लाभ मिळणार नाही आहे, परंतु सरकार यावरती काही विचार करेल का वेगळा, यावरती आता लक्ष करणं गरजेचं आहे. आणि आता जेवढ्या महिला पात्र आहेत, जवळजवळ 1.5 कोटीच्या पुढे महिला पात्र आहेत, त्या महिलांना त्याचा लाभ नक्की मिळणार आहे. कारण तुम्हाला जर काही टेक्निकल इश्यूमुळे पण मागच्या महिन्याचे पैसे नसतील आले किंवा हे पूर्णपणे तुम्हाला अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाणार आहे, त्यामुळे तुम्ही काही जास्त काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहीत असेल की कधी कशी अशी चर्चा होते की जवळजवळ ते 2100 रुपये देण्याचा त्यांनी मानस केला होता, परंतु आत्तापर्यंत 2100 न तर 1500 रुपये का देतात. परंतु तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस एखादं बजेट बनवलं आणि एखादा सरकारमध्ये निर्णय घेतला जातो हा वार्षिक 5 वर्षाकरिता असतो. कारण तुम्हाला माहिती आहे की एकच गोष्ट कधी लवकर होणं शक्य नसतं, त्यामुळे ते सरकारचा 5 वर्षाचा प्लॅन असतो आपल्या
येणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी असेल किंवा जनतेसाठी आपण काय काय प्लॅन करू शकतो हे फक्त त्यांच्या 5 वर्षा प्लॅनमध्ये असतात. परंतु आता असं सरकारतर्फे काही ऐकवलं जात आहे की तुम्ही जर 2100 रुपये मागत असाल तर हे काही योग्य नाही आहे. कारण आम्ही हा प्लॅन केला होता, जवळजवळ 5 वर्षासाठी प्लॅन केला होता. त्यामध्ये जर शक्य झालं तर काही सरकारचे निर्णय वगैरे होतील, मंत्रिमंडळामध्ये निर्णय होतील आणि त्यावरती तुम्हाला ज्यावेळेस नवीन अपडेट येईल ती तुम्हाला दिली जाईल. परंतु तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपये हा हप्ता जो लाडक्या बहिणींना, पात्र बहिणींना हा एक रेग्युलर बेसिसला येत राहणार आहे. त्यामुळे काही जास्त काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की बरेचसे जे लोक असतात की आता म्हणतात की लाडकी बहीण योजना बंद होती की काय, परंतु तुम्हाला एक सांगायचं की सरकारने केलेली कोणतीही महत्त्वाकांक्षी योजना असते ती जनतेच्या फायद्यासाठी असते आणि ते सरकार कधीच वगैरे बंद करत नसतात. परंतु काही अयोग्य पद्धतीने त्याचा लाभ वगैरे घेत असतात, त्यांचं ते नक्कीच ते बंद करू शकतात. आणि तुम्हाला माहीत असेल की जवळजवळ 54 लाख ज्या महिला होत्या त्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांच्या निकषानुसार ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे तर सरकारच्या लेवलवरती त्यांचं ते पैसे रिटर्न घेण्याची त्यांची एक प्रोसेस चालू केली आहे. पण असं काही ऑफिशियल न्यूज वगैरे आलेलं नाही की त्यांची कशा प्रकारे घेणार आहेत. परंतु असं ऐकवलं जात आहे की ज्या ज्या पद्धतीने त्यांना ते रिटर्न घेता येईल ते पैसे रिटर्न वगैरे घेतले जाणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की आपल्याला पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या हप्त्याविषयी आपल्याला माहिती द्यायची होती. जर तुम्हाला हा माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण असेच ऑनलाईन प्रकारचे एज्युकेशन असेल किंवा ते योजना असतील या प्रकारचे आपण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.